आपल्या प्लॅनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा पॉईंट काय कव्हर करायचं आपल्याला, ओपनिंग करायचंय, बरोबर ना. मग ओपनिंग नॉर्मली कसं करतात, ओपनिंग करण्यासाठी नमस्कार सर, असं तसं, तू काय चाललं काय नाही, कुठून आलात काय आलात, गप्पा टप्पा तुमच्या झाल्या, 3-5 मिनटं तुम्ही गप्पा टप्पा मारल्या. याच्यामध्ये ओपनिंग करताना एक पॉईंट आपण कव्हर करतो पुन्हा काय वाटतं सर, म्हणजे तुमच्या लाईफमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे आपला. तुम्ही जर प्लॅनचा बुक जर बघितलं त्याच्या इकडे साईडला 4 क्वेश्चन टाकलेत बघा, व्हॉट, वाय, हाऊ आणि वेन टाकलेत सगळे. तर हे 4 क्वेश्चन आहेत, त्यामुळे तुम्ही बोलू शकता. नाही 4 बोलता आले तर 1-2 बोला. तुमच्या लाईफमध्ये सर सगळ्यात इम्पॉर्टंट असं काय आहे जे तुम्हाला मिळालं तर तुमची लाईफ झिंगालाला जाईल, तुम्हाला असं वाटलं जबरदस्त लेवलचं आहे, बरोबर. त्यानंतर तुम्ही अजून एक पॉईंट बोलू शकता की सर काय तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला काय मिळवायचं, कधी पण मिळवायचं, कसं मिळवायचं, या गोष्टीवर तुम्ही डिस्कशन करू शकता. एकच ओपनिंग म्हणजे काय, समोरच्या व्यक्तीला तुम्हाला कनेक्ट करायचंय. तो तुला वाटला पाहिजे की मी ओळखीच्या माणसासमोर बसलो, त्याला असं ऑकवर्ड नाही वाटलं पाहिजे, कारण ऑकवर्ड वाटलं तर तो तुम्हाला प्लॅन प्रेझेंटेशनमध्ये रिस्पॉन्स देणार नाही. रिस्पॉन्स नाही मिळाला तर तो कनेक्टेड होणार नाही आणि त्यामुळे त्याला असं वाटेल की पटकन संपला पाहिजे. आणि लक्षात, आता मी काय करतो, प्लॅन प्रेझेंटेशनमध्ये मी सुरुवात केली, मी ओपनिंग केलं, ओपनिंगमध्ये मी डिस्कस केलं आणि मी सुरुवात केली. आता मी इथं आलो, पहिलं ओपनिंग झालं, गप्पा मारल्या, आता मी सुरुवात केली. बघा सर सिंपल आहे, कुठलाही व्यक्ती हा जन्मतो, बरोबर, आणि हा साधारणतः एक्सपायर होतो किंवा मरतो. साधारणतः जर बघितलं गेलं तर एखादा व्यक्ती जन्मतो आणि मरतो या 80व्या वर्षी, 80 वर्षापर्यंत लाईफ जगत असतो. यामध्ये जर पाहिलं गेलं तर बघा 20व्या वर्षात तो काय करतो, पैसे कमवायला सुरुवात करतो आणि तो 80व्या वर्षी काय करतो, 60व्या वर्षी तोपर्यंत तो पैसे कमवत असतो. मग 20 वर्ष ते 60 वर्ष म्हणजे तब्बल जर पाहायला गेलं तर 40 वर्ष कुठलाही व्यक्ती हा एका गोष्टीच्या पाठीमागत असतो, तो म्हणजे पैसा. कुठला, पैसा. या विषयाच्या पाठीमागत धावत असतो आणि आता या धावत असताना हे पैसे त्याला कशाला पाहिजे असतात माहितीये का, हे पैसे त्याला पाहिजे असतात 2 गोष्टीसाठी, एक असतात गरजा आणि एक असतात स्वप्न. पण मला लिटरली सांगा सर, प्रत्येक व्यक्ती जे 40 वर्ष धावतो, हे धावता त्याच्या गरजा पूर्ण होतात का स्वप्न पूर्ण होतात? काय पूर्ण होतात? गरजा कुठल्या असतात सर? समोरच्या व्यक्तीला तुम्हाला इन्व्हॉल्व करायचंय, बोलायचंय, बरोबर ना. तुम्हाला माहित आहे गरजा पण पूर्ण होत नाहीये, पण तुम्हाला इन्व्हॉल्व करायचं गरजा. मग गरजा नॉर्मली कुठल्या असतात सर? अन्न, वस्त्र, निवारा. ह्या आपल्याला शाळेत शिकलेलं आहे सर. अन्न, वस्त्र, निवारा काय असतात? माणसाच्या मूलभूत गरजा असतात. आता तर गरजा बदलल्या, आता मोबाईल पण गरज झाली, आता 2 व्हीलर पण गरज झाली, आता हॉस्पिटल पण गरज झाली, सगळे गरज झाल्या, गरजा बदलल्या. आता पण चला आपल्या लाईफ मध्ये तो गरजेच्या पाठीमाग बाहेर निघत नाही. आणि त्यानंतर एक विषय राहतो स्वप्न. काय स्वप्न? मग स्वप्न पूर्ण होतात का? नाही. गरजाच पूर्ण होत नाही, ते स्वप्न पूर्ण कधी होणार? नाही होत सर. या दोन्ही गोष्टी पूर्ण होत नाही आणि याच्यामध्ये पूर्ण माणूस आयुष्यभर धावत असतो आणि याच्यासाठी त्याला लागत काय असतं? त्याला लागत असतो पैसे, बरोबर ना. मग पैसे जर म्हटलं तर नॉर्मली पैसे कमवण्यासाठी लोक कुठला मार्ग निवडतात? तर बघा रॉबर्ट कियोसाकी नावाचे खूप मोठे एक लेखक आहेत, त्यांनी एकच सांगितलंय की पैसे कमवताना 4 प्रकारे लोक पैसे कमवतात. एक कमवतात एम्प्लॉयमेंट, छोटा मोठा व्यवसाय करा, जॉब करा, त्यानं जॉब करायचा. दुसरा आहे सेल्फ एम्प्लॉयमेंट, छोटा मोठा व्यवसाय करा, शेती करा. तिसरा आहे बिझनेस आणि चौथा आहे इन्व्हेस्टमेंट. 4 मार्गाने लोक पैसे कमवतात. पण पैसे कमवायचे असेल तर करतात काय करतात? जर याच्यात तुम्ही बघितलं गेलं तर 95% लोक हा निर्णय घेतात छोटा मोठा व्यवसाय किंवा छोटा मोठा जॉब, आणि 5% लोक आहेत ते काय करतात? बिझनेस करतात किंवा इन्व्हेस्टमेंट करतात. पण जर बघितलं गेलं आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल ना सर, तर आपल्याला इथून इकडे शिफ्ट होणं गरजेचं आहे. पण मला एक सांगा, इथं जाण्यासाठी सगळ्यात मोठी लागते सर इन्व्हेस्टमेंट, ते आपल्याकडे शक्य नाहीये. मग मला एक कळालं की हे लोक मोठे पैसे का कमवतात. याच्या पाठीमागे ज्यावेळेस मला एक लॉजिक कळालं की हे लोक पैसे कमवतात, त्यांच्याकडे एक इन्कमचा पर्याय असतो. इन्कमचा एक टाईप असतो, त्याला म्हणतात पॅसिव्ह इन्कम. पॅसिव्ह इन्कम आमच्याकडे असतं. यामुळे लोक काय करतात? पैसे कमवतात. मग हे पैसे तुम्हाला काय मिळेल? तर पैसे कमवून इथे हे लोक पैसे कमवतात. मग मला एक कळालं की पॅसिव्ह इन्कम जर मला मिळालं तर मिळवण्यासाठी तर मला या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. मग माझ्या समोर एक पर्याय आला. त्यानंतर मला एक कळालं की एक अशी इंडस्ट्री आहे ज्या इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट न करता तुम्ही पॅसिव्ह इन्कम कमवू शकता. आणि त्या इंडस्ट्रीचं नाव माझ्या डोळ्यासमोर आलं. त्या इंडस्ट्रीला मला समजलं, त्या इंडस्ट्रीला म्हणतात डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. ही इंडस्ट्री विदाउट इन्व्हेस्टमेंट तुम्हाला पॅसिव्ह इन्कम देऊ शकते. कसं काय? पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये सर हा विषय आपण सगळा समजून घेऊया. बघा सिंपल गोष्ट आहे सर. डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय? बघा माझ्या सिक्वेन्स चालल्यात, बरं दिसतंय का तुम्हाला सगळ्याला?
दिसतंय बघा सिक्वेन्स, माझ्या सिक्वेन्स काय झालं बघा. डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय बघा, कुठलंही प्रोडक्ट तयार होतं कुठल्या तरी कंपनीमध्ये आणि घेणारा कोण असतो, कस्टमर असतो सर, बरोबर ना. हा कस्टमर असतो, कुठलीही वस्तू तयार होते 40% रकमेला, घेणारा असतो 100% रकमेला. त्यानंतर त्याच्यामध्ये बघितलं गेलं तर 60% रक्कम ही या लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट होते. त्यामध्ये असं तरी टेलर, डीलर, डिस्ट्रीब्युटर, स्टॉकिस्ट, कॅरी फॉरवर्ड एजंट आणि ऍडव्हर्टाइजमेंट. कारण बघा सिंपल गोष्ट, जर 40 रुपयाचा एक तुम्हाला परिवार चहा घ्यायचा आहे, तुम्ही विकताय 100 दुकानातून घेताय 100 रुपयाला. आता हे घेण्यासाठी तुम्ही तर डायरेक्ट असं म्हणू शकत नाही सप्पटच्या गेटवर गेले आणि द्या ना एक मला द्या एक, तुम्ही चहा पावडर म्हणू शकता का, नाही म्हणू शकत. तर तुम्हाला इथे एका सिस्टमने जावं लागतं आणि शिवाय चहा पावडर वापरा तुम्हाला सांगतात जीवी चावला मॅडम, त्या पण तुमच्याकडनं गडगंजा पैसा घेतात, बरोबर ना. मग जर बघितलं गेलं तर अशा पद्धतीने प्रोडक्ट मार्केटमध्ये पोहोचतं. त्यानंतर एक मार्केटला एक सिस्टम आले सर, मॉल सिस्टम. मॉलवाले काय करायला लागले, 40% रकमेची वस्तू 100% रकमे लोकांना द्यायला लागले. 60% रक्कम इथं मॉलवाल्याला प्रॉफिटमध्ये बाहेर निघायला लागले, इथं पण पैसे कमवायला लागले. त्यानंतर एक सिस्टम आले सर अमेझॉन, म्हणजे ऑनलाईन सिस्टम, बरोबर ना. अमेझॉन, फ्लिपकार्ट, नापतोल याच्या कंपन्या आल्या. ह्या पण काय करायला लागल्या, 40% रकमेची वस्तू 100% रकमेला कस्टमरला द्यायला लागल्या. 60% रक्कम या कंपन्या कमवायला लागल्या आज. म्हणून वर्ल्ड मध्ये सर अमेझॉन हा वर्ल्ड मधला सगळ्यात रिचेस्ट पर्सन आहे सर. तो स्वतः एक प्रोडक्ट बनवत नाही, पण याचं प्रोडक्ट घे, त्याला दे, त्याचं प्रोडक्ट घे, याला दे, त्याचं प्रोडक्ट घ्यायला, एवढंच करतो, पैसे कमवतो. त्यानंतर एक मार्केटला सिस्टम आले, त्या सिस्टमचं नाव आहे डायरेक्ट सेलिंग. ही काय सांगते, इथं हे पैसे या लोकांनी कमवले, इथं अमॉलवाल्यांनी कमवले, इथं अमेझॉनवाल्यांनी कमवले, पण इथं डायरेक्ट सेलिंग कंपनी सांगते आम्ही पैसे तुम्हाला रिटर्न करायला तयार आहोत. पण कसल्याच्या स्वरूपामध्ये, डिस्काउंट आणि कमिशनच्या स्वरूपामध्ये. ह्या स्वरूपामध्ये आपल्याला कंपनी इन्कम रिटर्न द्यायला तयार आहे. मग ते कसे मिळते, काय मिळते ते आपण समजून घेऊया, बरोबर ना. आता तुम्ही म्हणता डायरेक्ट सेलिंग आलं कुठून, काय आलं काय नाही, तर याचा विषय समजून घेण्यासाठी सर सिंपल सांगतो. 1940 साली हा बिझनेस USA मध्ये आला, 1996 साली हा बिझनेस इंडियामध्ये आला. त्यानंतर 2016 मध्ये याला गव्हर्नमेंटने गाईडलाईन दिल्या. त्यानंतर 2018 बिल पास झालं आणि याला ह्या इंडस्ट्रीला एक मोठं लेवल, हायर लेवलला गेला. आणि 2019 मध्ये स्टेट लेवल वाईज सुद्धा लॉ आले. आज जर बघितलं गेलं तर 23 स्टेट मध्ये इंडिया मधल्या हा बिझनेस सुंदर लेवलला एका डबल लॉ मध्ये काम करतो. एक सेंट्रल लेवलचा पण लॉ आहे, एक स्टेट लेवलचा लॉ आहे, यामध्ये हा बिझनेस चालतो. याच पद्धतीने हा बिझनेस मागच्या जवळजवळ पाहिलं गेलं तर 60-70 वर्षापासून जरी असला तर डायरेक्ट सेलिंग हा बिझनेस मोठा लीगल लेवलला, मोठ्या हायर लेवलला गेला तो मागच्या 3-4 वर्षामध्ये असा हा प्रोजेक्ट आहे. तर ह्या प्रोजेक्टवरती सगळ्यात तुफान लेवलला मार्केटला जरी कंपनी आहे या प्रोजेक्टवरती काम करते, त्या कंपनीचं नाव आहे सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड. मग ही कंपनी काय आहे, ही मागच्या 5 वर्षापासून या इंडस्ट्रीवरती काम करते, या इंडस्ट्रीमध्ये काम करते. यामध्ये 4 वर्ष आम्ही कंपनीने काम केलं एका मॅचिंग प्लॅनच्या याच्यामध्ये. असं सांगायचं सांगा किंवा नाही सांगितलं तर डायरेक्ट तुम्ही 5 वर्ष सांगू शकता. 5 वर्षापासून कंपनी काम करते. पुण्यामध्ये कंपनीचं कॉर्पोरेट ऑफिस आहे आणि डायरेक्ट सेलिंग मध्ये कंपनी खूप मोठं नाव लिहिलं. तिथं बघा 2016 मध्ये काही गाईडलाईन लागू झाल्या होत्या, त्या गाईडलाईन मध्ये काही रूल्स रेग्युलेशन आले होते. सनईने 2017 मध्ये आपलं रजिस्ट्रेशन त्या गाईडलाईन मध्ये ऑलरेडी केलेलं आहे. म्हणजे जे गव्हर्नमेंटचे गाईडलाईन रूल्स आहेत त्यामध्ये तुम्ही तो कंपनीला बघू शकता. हॅलो, आता हे जर तुम्हाला वाटलं याच्यामध्ये तुम्ही बघा ओपनिंग मध्ये तुम्ही जर समोरचा व्यक्ती बघून रॉबर्ट कियोसाकी पण स्किप करू शकता, तुम्ही हे पण स्किप करू शकता. सांगायलाच पाहिजे असं नाही. समोरचा माणूस बघून तुम्ही ठरवा की हे 2 पॉईंट कव्हर करायचे का नाही करायचे. मी सगळे सिक्वेन्स कव्हर करतो, चालेल ना. तर हे तुम्हाला काय करायचे, कव्हर करायचे, बरोबर ना. त्यानंतर जर बघितलं तर त्यानंतरचा सब्जेक्ट कुठला आला, आता डायरेक्ट सेलिंगची हिस्ट्री सांगितली. आता मला बघा, मी पहिलं ओपनिंग जे केलं होतं त्या ओपनिंग मध्ये मला त्या समोरच्या व्यक्तीचा स्टॅमिना मिळाला. किती मिनिटाचा मिळाला माहितीये का, 7-8-10 मिनिटाचा. आता परत 7-8 मिनिटाचा स्टॅमिना डाऊन झाला. आता मला त्याला पुन्हा रिकनेक्ट करायचंय. आता त्याची गाडी सटकली, बरोबर ना. आता त्याचं FM रेडिओ डिस्कनेक्ट व्हायला लागलं. आता परत कनेक्ट करायचे चांगल्या लेवलला. ते कसं कनेक्ट होईल, ह्या मुद्द्यावर कुठलं एक्सपेन्स ऑन डेली नीड्स याच्यावरती पुन्हा तुम्ही रिकनेक्ट करू शकता आणि पुन्हा पुढे जाऊ शकता. आता याला मी ओपनिंग कसं करणार पुन्हा याचं बघा सर. इथपर्यंत सगळा विषय लक्षात आला. तो आला. डायरेक्ट सेलिंग सिस्टम चालते कशावरती, डायरेक्ट सेलिंग सिस्टम चालते एका थीमवरती, चेंज युअर ब्रँड, चेंज युअर शॉप या थीमवरती चालते. दुकान बदला, फ्युजन शेप बदलेल, किंवा चेंज युअर ब्रँड, चेंज युअर फ्युचर या थीमवरती हा बिझनेस चालतो. समजून घेऊया आपण याला काय आहे. बघा प्रत्येक व्यक्ती जन्मले तो मरेपर्यंत कोण असतो, कस्टमर असतो, बरोबर ना. मग एक प्रोडक्ट, एक व्यक्ती आहे तो आपल्या घरामध्ये 3000 रुपयाचं सामान खरेदी करतो. साबण, तेल, पेस्ट, शॅम्पू, चहा पावडर, घरगुती लागणाऱ्या वस्तू तो खरेदी करतो. आणि त्याने 12 महिने जरी खरेदी केली सर तर 36,000 रुपयाची खरेदी झाली. 36,000ची खरेदी जर त्याने 30 वर्ष जर केली तर होतात 10,80,000 रुपये तो मार्केटला देतो. आणि त्या बदल्यात त्याला मार्केट काय देतं, त्या बदल्यात मार्केट ना सर त्याला काहीच देत नाही. पहिलं तरी कॅरी बॅग घ्यायची सर, आता ती पण मिळत नाही, ती सुद्धा आता मिळत नाही. त्यामुळे याला इथं काहीच मिळत नाही.
पण मी ज्या प्रोजेक्टवर तुम्हाला बोलणार आहे सर, त्या प्रोजेक्टवर जर तुम्ही पुढे जायचं ठरलं तर 100% हा प्रोजेक्ट तुम्हाला काय करणार आहे, एक खूप मोठा लेवलचा बेनिफिट देणार आहे, खूप मोठ्या लेवलचा. आणि हा बेनिफिट काय आहे, तर मी जर तुम्हाला प्रश्न केला आता की सर तुम्ही ऑलरेडी मार्केटला 10,80,000 रुपये येतात, तुम्ही एक्सपेन्स केला, पण एक्सपेन्स रूपांतर मी तुमच्या प्रॉफिटमध्ये केलं, इन्व्हेस्टमेंटमध्ये केलं, तर तुम्हाला आवडेल का? मी जर तुम्हाला याच्यामध्ये 6 प्रकारचे बेनिफिट दिले, 6 फायदे जे तुम्ही मार्केटला ऑलरेडी देता, ते जर तुम्हाला इथून मिळाले, त्याच्यासाठी तुम्हाला करावं का लागेल माहिती आहे का? फक्त तुमचं दुकान बदलावं लागेल. तर तुम्ही दुकान बदलायला तयार आहात का? तयार आहात का? समोरचा व्यक्ती काय बोलतोय, तो घांगशात असतो. आता तो हा म्हणू का नाही म्हणू, पण कधी कधी हा हो करतो का नाही करत. तुम्हाला प्रश्न विचारत राहायचे. मग तुम्ही त्याला म्हटलं की चला एक काम करूया सर, ह्या विषयाला आपण समजून घेऊया आता डेपमध्ये. पुढच्या 5-7 मिनिटांमध्ये मी तुम्हाला हा विषय डेपमध्ये समजवतो. इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना? क्लिअर झालं? आतापर्यंत हे बेसिक गोष्टी तुम्हाला पण माहित असतील, माहिती आहे सगळ्यांना? असं ओपनिंग करायचं असतं. पण आता मी तुम्हाला हे पुढच्या नवीन युनिक स्टेप सांगणार आहे, समजून घ्यायच्या सगळ्याला, समजून घ्यायच्या. ही टेक्निक प्रूव्हन टेक्निक आहे, याने तुम्हाला रिझल्ट चांगला येऊ शकतो. बघा याच्यात सिक्वेन्स चेंज केला मी, याच्यामध्ये सिक्वेन्स आहे. पहिली सिक्वेन्स काय दिसते तर काय लिहिलं, पहिला फायदा, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा इन्कम ऑपॉर्च्युनिटी. या सिक्वेन्सने आपल्याला प्लॅन प्रेझेंट करायचा आहे. हीच सिक्वेन्स चेंज नाही करायची, याच्यात मागं पुढं नाही करायचं. तुम्हाला रिझल्ट काढायचा ना, चांगला काढायचा ना. मग बघा इन्कम ऑपॉर्च्युनिटीला आपण सगळ्यात शेवटी घेतलं. शेवटी क्लोजिंग कशावर करायचं आपल्याला? पैशावरती. पैसे घ्यायचे आपल्या समोरच्या व्यक्तीकडनं, आणि पैसे कधी मिळतील तेव्हा, ज्याला पैसे दिसतील तेव्हा, बरोबर ना. म्हणून आणि सगळ्यात खाली शेवटी एंड कशावरती केला? फास्ट ट्रॅक प्लॅनवरती केला. दिसतंय तुम्हाला? आता बघा इथं प्लॅनच्या टेक्निक्स काय आहेत. प्लॅनचं ओपनिंग मी कसं करतोय पहिलं. आता प्लॅन मला आता 6 प्रकारचे फायदे. बघा सर मी तुम्हाला इथं 6 प्रकारचे फायदे येणार आहेत. 6 प्रकारचे तुम्हाला इथं काय मिळणार आहेत, बेनिफिट मी देणार आहे. कंपनी तुम्हाला 6 प्रकारचे बेनिफिट द्यायला तयार आहे. त्यातला पहिला बेनिफिट काय सर? तो आहे डिस्काउंट. डिस्काउंट कसा मिळणार सर? डिस्काउंट तुम्हाला किती मिळतो बघा. कंपनी इथं म्हणते जर तुम्ही सनेज बरोबर येताय, सनेजला सुरुवात करताय, तर सनेज तुम्हाला एक तुम्हाला डिस्ट्रीब्युटरशिप देणार आहे सर, फ्री ऑफ कॉस्ट. आणि डिस्ट्रीब्युटरशिप मध्ये तुम्हाला इथून बेनिफिट मिळतात. मग काय आहे डिस्काउंट. तुम्हाला इथं कुठल्याही दुकानात तुम्ही जर गेलात आणि प्रोडक्ट जर घेतलं, तुम्ही प्रोडक्ट कशावर घेता सर? MRP वरती घेता, बरोबर ना. आता कंपनी सनेज तुम्हाला म्हणते तुम्ही आमच्याकडे आल्यानंतर आम्ही तुम्हाला MRP वर प्रोडक्ट देणार नाही, आम्ही तुम्हाला डिस्ट्रीब्युटर प्राइसवर प्रोडक्ट देऊ. मग उदाहरणार्थ 100 रुपयाचं एखादा प्रोडक्ट आहे, 100 रुपये त्याची MRP आहे. होऊ शकतं कंपनी तुम्हाला ते 70 रुपयाला देणार, आणि हे जे 30 रुपये आहेत हे झाले तुमचे, याला म्हणतात रिटेल प्रॉफिट. आपली कंपनी तुम्हाला सर 30% डिस्काउंट देते सर. किती? 30% बघा. तुमच्याच खरेदीवरती 10%, 15%, 20%, 25%, प्रत्येक प्रोडक्टच्या पाठीमागे वेगवेगळा डिस्काउंट असतो. पण अप टू 30% तुम्हाला कंपनीकडनं काय मिळतं? डिस्काउंट मिळतो. आहे का नाही खतरनाक सर? आतापर्यंत दुकानदारने काही दिलं का? तुम्ही आहेत ना, गेस्ट आहेत ना तुम्ही, मान काय आला होता मग? गेस्ट बोला पाहिजे. हा, मग डिस्काउंट आतापर्यंत काय तुम्हाला दुकानदारने दिला का? नाही. तर हा डिस्काउंट तुम्हाला इथं मिळणार आहे, पहिली गोष्ट. दुसरा तुम्हाला इथं फायदा सर काय? दुसरा फायदा आहे सर, इथं तुम्हाला फ्री प्रोडक्ट्स मिळणार. काय मिळणार? फ्री प्रोडक्ट्स तुम्हाला इथं कंपनीकडनं मिळणार. बघा आतापर्यंत जर बघितलं गेलं तर फ्री प्रोडक्ट्स तुम्हाला किती मिळतात? कंपनी इथं म्हणते जो 2,500 PV ची खरेदी करेल, किती? 2,500 PV ची. PV तुम्ही म्हणता ना, PV शब्द कुठून आला सर? PV म्हणजे काय? पॉइंट व्हॅल्यू किंवा परचेस व्हॉल्यूम. परचेस व्हॉल्यूम हा जर तुम्हाला इथे तुम्ही घेताय, तर कंपनी म्हणते जर तुम्ही आमच्याकडनं 2,500 PV ची खरेदी करता, किती PV ची? 2,500 PV जर खरेदी करता, तर हे रुपयामध्ये ती साधारणतः 4,000 रुपयाच्या आसपास. जर पहिल्यांदा तुम्ही कंपनी सनेज बरोबर खरेदी करताय, तुम्हाला आवडणार आहे साबण घ्या, तेल घ्या, पेस्ट घ्या, शॅम्पू घ्या, आमचे हेल्थ प्रोडक्ट घ्या, ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट घ्या, कुठलेही प्रोडक्ट घ्या, असे तुम्ही जर 2,500 PV चे प्रोडक्ट खरेदी केले, रुपयामध्ये 4,000 जर खरेदी केले, तर कंपनी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हे प्रोडक्ट देणार ह्या डिस्काउंट रेटनी. आणि प्लस त्याच्याबरोबर कंपनी तुम्हाला 400 रुपयाचे प्रोडक्ट फ्री देणार सर. 400 रुपयाचे प्रोडक्ट फ्री देणार. मग 4,000 वर 400, याचा अर्थ किती झाले सर? 10% झाले सर. 10% प्रोडक्ट तुम्हाला फ्री मिळाले. मग विचार करा, इथं 30% झाले होते मागाशी, इथं 30%, इथं 10%, किती झाले सर? 40%. हॅलो सर,
तुमच्याच खरेदीवरती तुम्हाला आता बघा लोकांना कन्सिस्टन्सी ऑफर आपण 60% दाखवतो का नाही, पण ते 60% त्याला खूप लांब वाटतं, त्याला वाटतं 4-5 महिने खरेदी करायची. पण इथं पहिलीच खरेदी कुठपर्यंत आलो आपण, कुठपर्यंत आलो, 40% मिळतं का मार्केटला 40% डिस्काउंट नाही. इथं तर लोकांना कळतं. मग बघा सिंपल गोष्ट, सर जे प्रोडक्ट आहेत ना आमचं, जे प्रोडक्टवर 100 रुपये किंमत आहे, ते प्रोडक्ट तुम्हाला कितीला पडलं आता, फक्त 40 रुपयाला, तुमच्याच खरेदीवरती, तुमच्याच पहिल्या खरेदीवरती. आता पुढे जाऊया, याच्यावर कंपनी थांबत नाही सर, ही झाली पहिली खरेदी, याला म्हणतो आम्ही फर्स्ट इनवॉइस ऑफर. पण कंपनी म्हणते सेकंड टाइम तुम्ही जर आमच्याकडून पुन्हा 2.5 RPV ची खरेदी करता ना, 4,000 रुपये झाले उदाहरणार्थ, तर ही खरेदीमध्ये कंपनी तुम्हाला सेकंड टाइमच्या खरेदीमध्ये 750 रुपयाचे प्रोडक्ट देते. म्हणजे बघा, पहिल्यांदा आले त्यावेळेस किती प्रोडक्ट फ्री मिळाले, त्यानंतर पुन्हा सेकंड टाइम खरेदी केली तर कितीचे फ्री मिळाले, 750 झाले ना सर. 15% प्रोडक्ट, 15 नाही 18 ते 20% प्रोडक्ट झाले साहेब. 18 ते 20% विचार करा, हे 40% आहे, हे 30% ने 15%, 45% पर्यंत प्रॉफिट मार्जिन गेलं तुम्हाला. गेलं की नाही गेलं, गेलं की नाही गेलं, 45% पर्यंत तुम्हाला इथं प्रॉफिट मिळणार आहे, 45%. मग याच्यावरती विदच थांबत नाही कंपनी म्हणते चला नाही तुम्हाला 2.5 RPV ची खरेदी शक्य झाली तर आमच्याकडून 1,000 PV ची जरी तुम्ही कंपनीची खरेदी केली, 1,000 PV चे प्रोडक्ट येतात 1,500 ते 2,000 मध्ये सर, हे जरी तुम्ही करताय ना तरी कंपनी तुम्हाला इथं 250 रुपयाचे प्रोडक्ट फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे. मग विचार करा, पहिले तुम्हाला मिळाला डिस्काउंट, दुसरं तुम्हाला मिळाले फ्री प्रोडक्ट, 2 जबरदस्त गोष्टी मिळाल्या आणि तुम्ही 40 ते 45% पर्यंत प्रॉफिट मार्जिन घ्यायला लागलं तुमच्याच खरेदीवरती, बरोबर ना. तिसरं ऑप्शन तुम्हाला इथं आहे सर, तिसरं ऑप्शन तुम्हाला इथं कंपनीने काय दिलंय ते म्हणजे ऑफर्स. काय दिलं, ऑफर्स काय आहेत बघा. कन्सिस्टन्सी ऑफर वगैरे मी सगळं पुढं का घेतलं माहिती काय, हे पुढे घेण्याचं कारण काय की शेवटी लोक ऑफर मध्ये अडकले नाही पाहिजे, आपल्याला काय पाहिजेत, बिझनेस प्लॅन कव्हर करायचंय. तर मी इथं ऑफर्स कशा दाखवतो बघा सर. इथं वेगवेगळ्या ऑफर असतात. पहिले इथे एक ऑफरचं नाव आहे सर आमच्याकडं, कन्सिस्टन्सी ऑफर. कन्सिस्टन्सी ऑफर म्हणजे काय, सातत्याने जो व्यक्ती खरेदी करतो त्याला मिळणारा बेनिफिट. मग कन्सिस्टन्सी ऑफर म्हणजे काय, तर आमची कंपनी म्हणते जो व्यक्ती आमच्याबरोबर 1100 PV ची खरेदी करेल, 1100 PV ची खरेदी सर 1,500-2 हजारापासून तर 2,500, 2,2200-2300 रुपयापर्यंत कव्हर होते. मग इथं जर बघितलं गेलं तर असं पकडा थोड्या वेळ की तुम्ही 2,200 रुपयाची खरेदी इथनं केली, कंपनी म्हणते जो व्यक्ती आमच्यावर 4 महिने खरेदी करेल म्हणजे किती रुपये तुम्ही कंपनीला दिले, 8,800. मग तुम्ही जर जो कंपनी आला 4,022 रुपये देतो, 8,800चा बेनिफिट घेतो, 8,800 रुपये कंपनी देतो. दर महिन्याला कंपनी या 2,200 मध्ये समोरच्या व्यक्तीला तुम्हाला 800 रुपयाचं सामान फ्री देणार आहे सर, 800 रुपयाचा फायदा येणार आहे. हा कसा मिळतो, हे 250 रुपये मिळतात प्लस हे तुम्हाला 30% डिस्काउंट मिळतो आणि प्लस आमचे कॅशबॅक येते, असं मिळून तुम्हाला 800 रुपयाचा बेनिफिट मिळतो. 800 गुणिले 4 सर किती झाले, 3200. किती झाले, 3200 रुपये तुम्हाला बेनिफिट मिळाला. आता या 3200 मध्ये सर मी 2,200 रुपये ऍड केले. तुम्हाला कंपनी म्हणते जर तुम्ही आमच्याकडे 4 महिने खरेदी करताय तर 5व्या महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला 2,200 रुपयाचं सामान फ्री देऊ. मग 3200 आणि 2,200 किती झाले, 5,400. मग तुम्ही दिले किती होते कंपनीला, 8,800. फायदा किती झाला, याला टक्केवारीत काढलं किती झाला, 60% सर, 60%. मग बघा, पहिल्यांदा येताना खरेदी करताल तर 40% पर्यंत बेनिफिट घेताल, पुन्हा थोडी खरेदी 1 महिना जास्त करताल तर 50% पर्यंत बेनिफिट घेताल आणि वारंवार सलग 4 महिने खरेदी करताल तर 60% पर्यंत बेनिफिट घेताल. हॅलो, समजलं सगळं इथपर्यंत. आता याच्या पुढे आपल्याला जायचे, ही 3 गोष्टी स्टेप मी कव्हर केल्या बरोबर ना. आता 4थी स्टेप काय, कुठली आहे 4थी स्टेप काय, कॅशबॅक. 4थी स्टेप काय, कॅशबॅक. कॅशबॅक काय, हे बिझनेस मध्ये तुम्हाला कॅशबॅक कसे मिळणार आहेत ते आपल्याला समजून सांगायचं. बघा स्टेप्स आपल्याला हे 6च्या 6 फायदे सांगून थांबायचे नाहीत, 1 बाय 1 कव्हर करायचे. समजतं सगळ्याला. चला कॅशबॅक, इथं 4था मुद्दा राहिला कुठला, कॅशबॅक राहिला बरोबर ना. कॅशबॅक कशी दाखवायची ते पण तुम्हाला सांगतो, कॅशबॅक कशी दाखवायची. बघा 4था पॉईंट काय सर, कॅशबॅक आहे. कॅशबॅक कशी मिळते, कॅशबॅक कंपनी आपली इथं देते. बघा इथं काय कॅशबॅक असतात, जर तुम्ही इथं 0 ते 1500 PV ची खरेदी करताय, किती करताय, 0 ते 1500 PV ची खरेदी, तर कंपनी तुम्हाला इथं काहीच कॅशबॅक देत नाही. भोपळा 0% मिळतं सर, 0%, कारण हे कस्टमर कॅटेगरीमध्ये इथं असतात. पण हे जर तुम्ही 1501 PV ची खरेदी ते 5,000 PV ची खरेदी जर तुम्ही सनेज बरोबर करताय तर तुम्हाला सर कंपनी 6% कॅशबॅक देणार आहे. 5,001 PV ते 35,000 PV जर तुमची खरेदी झाली तर कंपनी तुम्हाला इथं 9% कॅशबॅक देणार आहे. 35,001 PV ते 80,000 PV जर खरेदी झाली
तर कंपनी तुम्हाला 12% कॅशबॅक देणार आहे. आणि 80,001 PV च्या पुढे जर तुम्ही गेलात तर कंपनी तुम्हाला 14% कॅशबॅक देणार आहे. पण याची एक गुड न्यूज अशी सर की हे 80,000 PV तुमचे वेळ एकदाच झाले पाहिजे असं काही नाहीये. जेव्हा तुम्ही स्टेप बाय स्टेप पुढे जाता तर कंपनी तुम्हाला हळूहळू अशी कॅशबॅक देते. आणि कॅशबॅक याच्यावरच थांबत नाही तर कंपनी म्हणजे जेव्हा तुम्ही इतर ही अचीव्ह करता ना तर अजून तुमचा कॅशबॅक 6% वाढला तो सर. 6% तो कसा काय मी तुम्हाला नंतर सांगेल. पण हा कॅशबॅक कंपनी तुम्हाला देणार आहे. मग असं स्टेप बाय स्टेप तुम्हाला कॅशबॅक मिळणार. आतापर्यंत सर स्वतःच्या खरेदीवरती आतापर्यंत आपल्याला कोणी काही पैसे परत दिले का? मार्केटला गेलं सर लोक फक्त प्रोडक्ट देतात, बाकी काहीच देत नाही. तुम्हाला तुमच्याच खरेदीवरती तुम्हाला कंपनीने कॅशबॅक दिले. अशाच कॅशबॅक पण आपल्याला मिळतात. आणि 5वा मुद्दा आहे आपला क्वालिटी प्रोडक्ट. बरोबर, क्वालिटी प्रोडक्ट्स. आपले हे क्वालिटी प्रोडक्ट्स आहेत, हे प्रोडक्ट खरंच क्वालिटीचे आहेत का बघायचं का सर? आपण एक काम करूया, थोड्या वेळ प्रोडक्ट बघूया. कारण एवढ्यामध्ये समोरच्या व्यक्तीचा आता स्टॅमिना थोडासा डाऊन झाला. बरोबर ना? पण तुम्ही बोलताय, त्याला इन्व्हॉल्व करताय. तर अशा सिच्युएशन मध्ये आता काय करायचं, हळूच तुम्हाला काय करायचे, प्रोडक्ट काढायचे. आता प्रोडक्टला इथंच दाखवून घ्यायचं. मग तुम्हाला डेमो दाखवायचा, डेमो दाखवा. तुम्हाला साबण दाखवायचे, तुम्हाला पेज दाखवायचे, तुम्हाला शॅम्पू दाखवायचं. सर प्रोडक्ट बघायचे तुम्हाला. सर हे बघा, मग सांगितल्याप्रमाणे हे बघा सर, जॅगरी सर जबरदस्त. हे सारी गुळ पावडर नाही सर, याच्यामधनं हिमोग्लोबिन सुद्धा वाढू शकतो. ही बी खूप सुपर लेवलची तुम्हाला काय मिळते, तुम्हाला क्वालिटी तुम्हाला जॅगरी पावडर मिळते सर. त्याचबरोबर जर पाहिलं तर साबण, पेस्ट, मग साबणचं TMPM हे त्याच्या हातात प्रोडक्ट द्यायचे आणि फिलिंग बघावं द्यायचं. आता तो व्यक्ती 5-7 मिनिटं काय करतो, प्रोडक्ट बघतो. 4-5 मिनिटं प्रोडक्टला गेले, 10 मिनिटं जाऊ द्या, काय प्रॉब्लेम नाही. पण कनेक्टिव्हिटी मिळणार तुम्हाला. पुन्हा काय मिळणार, कनेक्टिव्हिटी मिळणार. आणि कनेक्टिव्हिटी समोरचा माणूस तुम्हाला पाहिजे झाला, कनेक्ट झाला. मग म्हणायचं सर संपलं, आलं लक्षात सगळं. वाटलंच तर अशाच वेळेस तुम्ही ब्रोशर दाखवा. सर प्रोडक्ट बघून घ्या आपण. बघा पहिले प्रोडक्ट सर राखायचं, त्याच्यावर 2 मिनिटं बोला, पुढे जा, परत अलोवेरा, असं करत करत पेज तुम्ही उलटे करायचे. प्रोडक्टबद्दल बोलत असताना प्रोडक्ट वेळ कमी. आपण ब्रोशर पण तुम्हाला मी दाखवलं. असं ब्रोशर कसं दाखवलं पाहिजे बाबा, ब्रोशर दाखवण्याची एक पद्धत आहे. कुठल्या प्रोडक्टला कसं जोर लावायचा, कुठं थांबायचं, थोडंसं तुम्हाला टेक्निक लक्षात आलं पाहिजे. बरोबर ना? मग तुम्ही ब्रोशर दाखवलं, प्रोडक्ट दाखवले, प्रोडक्ट तुम्ही समोर मांडले, सगळ्यात चर्चा झाली. आता चर्चा झाल्याच्या नंतर करायचं काय सर, इथपर्यंत क्लिअर झालं. आता आपल्याला सर सगळ्यात महत्त्वाचं 6व्या मुद्द्याकडे जायचंय. कुठल्या, इन्कम ऑपॉर्च्युनिटी. मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचे, प्रोडक्ट उचलायचे आणि थोडे साईडला करायचे, समोर ठेवायचे नाही. कारण मग तुम्ही प्लॅन द्यायला लागले आणि ते परत प्रोडक्टच बघतोय असं नाही करायचं. बरोबर ना? कारण तुम्ही प्रोडक्टचं बुक असेल तर ते उचलून तुम्ही साईडला ठेवून द्यायचं. हातात प्रोडक्टचं बुक ठेवायचं नाही, तर तुमचा प्लॅन चालवून तो असं बसतो, फुर करत बसतो. असं काम नाही करायचं. काय करायचं, आपल्याला साईडला करायचं. येते लक्ष सगळ्याला? हा ना भावाचे बोलले बाबा, लय लोकांना भेटलो आम्ही, सगळे उद्योग पाहिलेत, हे वेगवेगळे आयटम पाहिले आम्ही. त्यामुळे असं वाटतं आम्ही सांगतो चुकातनं शिका, आम्ही ते चुका केल्यात. येते लक्षात? त्यामुळं आता बसले तुम्ही प्लॅनला. आता तुम्हाला बोलायचं काय, इन्कम ऑपॉर्च्युनिटी. काय बोलायचंय, इन्कम ऑपॉर्च्युनिटी. सर शेवटच्या मुद्द्यावर आपण आता आलोत. काय आहे इन्कम ऑपॉर्च्युनिटी, हा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे. येते लक्ष सगळ्याला? इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं सगळ्याला? कशा स्टेप दाखवल्या पाहिजे, समजलं सगळ्यांना? आता आपण जाऊया प्लॅन इन्कम ऑपॉर्च्युनिटी. कारण इथून खरं आपला इन्कम प्लॅन सुरू झाला. आता ह्या प्लॅन मध्ये खरा बेनिफिट येणार आहे. पण हा प्लॅन कसा, किती वेळात संपवायचा, तुम्हाला काय टेक्निक दाखवतो मी. वेळ आली तुम्हाला 6वा मला मुद्दा सांगण्याची, तो म्हणजे पैसे कमवण्याची ऑपॉर्च्युनिटी. इन्कम ऑपॉर्च्युनिटी काय आहे सर, इन्कम ऑपॉर्च्युनिटी काय ते लक्षात घ्या. सिंपल गोष्ट सर, बघा तुम्हाला इथं सनेज पैसे कमवण्यासाठी सर 3 पर्याय देते. किती पर्याय, 3 पर्याय. पहिला पर्याय आहे तुम्हाला सनेजचे कोण व्हायचे, डिस्ट्रीब्युटर. आणि तुम्हाला तुमच्या अंडर सब डिस्ट्रीब्युटर क्रिएट करायला बेनिफिट असतो सर. काय असतो, तुम्ही डिस्ट्रीब्युटर झालात आणि तुम्ही तुमच्या अंडर काय केलात, सब डिस्ट्रीब्युटरशिप क्रिएट केलात. दुसरा बेनिफिट आहे तुम्हाला, तुम्ही डिस्ट्रीब्युटर झालात आणि तुमच्या अंडर तुम्ही काय केलं, स्वतःच आपले प्रोडक्ट सेल करायला लागलात. आणि तिसरा बेनिफिट आहे सर, तुम्ही डिस्ट्रीब्युटर झालात आणि तुम्हाला काय करता आलं, इथं तुम्ही स्वतःच कंपनीचे डिस्ट्रीब्युटर, तुम्हाला तिन्ही काम करता आलं आणि तुम्ही फक्त कस्टमर म्हणून जर राहिला तरी पण तुम्हाला बेनिफिट मिळतो. बघा कस्टमर म्हणून राहताल तर मग अशा सांगितल्याप्रमाणे 60% डिस्काउंट तुम्हाला बसणार आहे. सेल करता तर 40 ते 50% प्रॉफिट मार्जिन तुम्ही सेलवरती पण कमवता. आणि डिस्ट्रीब्युटर सब डिस्ट्रीब्युटर करता तरी पण पैसे मिळणार आहेत. 3 पद्धतीने तुम्हाला पैसे मिळणार आहे सर. पण या तिन्ही मध्ये एक कॉमन गोष्ट आहे. कुठली गोष्ट कॉमन आहे, डिस्ट्रीब्युटर. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डिस्ट्रीब्युटरच व्हायचंय सर. बरोबर ना? आता याचा अर्थ काय, हे कसं चालतं, आता यांना उदाहरणातून समजायचं. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो. बघा सर,
डिस्ट्रीब्युटर सब डिस्ट्रीब्युटर म्हणजे काय याचा अर्थ बघा, येवले चहामध्ये तुम्हाला सर अमृतुल्य चहा, येवले साहेबाजी ऐका त्याला विचारायचं, बरोबर ना? जे माहिती असेल त्याला, चहाच माहिती पाहिजे असं काही नाहीये. त्याला एखाद्या फ्रँचायसी मॉडेल माहिती असेल, डोमिनोज पिझ्झा माहिती असेल, अजून काय असेल, तर जो व्यक्ती आहे ना त्याला उदाहरण दिलं पाहिजे. मग मी उदाहरण कसं देणार सर? बघा, 3 गोष्टी अशा आहेत. डिस्ट्रीब्युटर सब डिस्ट्रीब्युटर म्हणजे काय? तुम्ही स्वतः येवले अमृतुल्य चहा, तुम्ही काय केलं? स्वतःची चहाची एक दुकान टाकली. आता तुम्ही काय केलं? दुकान टाकली, चहा स्वतः करताय, बनवताय, विकताय, करताय, बनवताय, विकताय. आता झालं असं की तुम्ही तुमच्या शाखा ओपन केल्या, तुम्ही तुमच्या शाखा ओपन केल्या, सब डिस्ट्रीब्युटरशिप दिल्या, याला एक शाखा, त्याला 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 एक शाखा, अशा शाखा झाल्या. आणि तुम्हाला या शाखामधनं लोक चहा विकायला लागले. कोणी चहा विकतय, कोणी 100 चहा विकते, कोणी 200, कोणी 500, कोणी 1000. तुम्हाला या प्रत्येक चहाच्या पाठीमागे 1 पैसे, 1 रुपये, 2 रुपये तुम्हाला कमिशन यायला लागलं. हे झालं तुमचं सब डिस्ट्रीब्युटरशिपचं इन्कम. डिस्ट्रीब्युटर टू सब डिस्ट्रीब्युटर, पहिला उपयोग. दुसरा काय? तुम्ही डिस्ट्रीब्युटर झाला, तुम्ही येवल्याची शाखा घेतली. आता तुम्ही काय करताय? तुम्ही आता आहे ना प्रोडक्ट विकत नाही, मी आता काय करताय? शाखा ओपन करत नाहीये, पण स्वतः काय करताय? चहा विकताय, चहा विकताय. मग 100 चहा विकल्या, 200 चहा, 500 चहा, 1000 चहा. तुम्ही असं पण स्वतःचं दुकान आणि स्वतः चहा करत बसलेत. आणि तिसरा फायदा म्हणजे काय? तिसरा, स्वतःचं दुकान टाकलं येवल्याचं आणि चहा पण विकत नाहीत. त्यानंतर तुम्ही चहा पण शाखा पण ओपन करत नाही, पण स्वतः चहा पिताय, रोज चहा पिताय. तुमचंच दुकान, तुमचंच चहा, तुमचं दुकान, तुमचंच चहा, तुमचंच दुकान, तुमचंच चहा. याला म्हणतात सर डिस्ट्रीब्युटर टू कस्टमर. तुम्ही डिस्ट्रीब्युटर आहात, तुम्ही सनचे डिस्ट्रीब्युटर झालात. नाही तुम्ही कोणाला काय केलं, तुम्ही नुसतं सनचे जर कस्टमर म्हणून जरी काय करायला लागले, प्रोडक्ट जरी वापरायला लागलात, तरीही तुम्ही इथं कोण होता? ॲज अ कस्टमर म्हणून पण बेनिफिट घेऊ शकता. हॅलो, मग काही करा सर, तुम्हाला इथं काय आहे? बेनिफिटच आहे सर. समजलं का तुम्हाला? समजत येईल का तुम्हाला? बरं, मग याच्यासाठी करायचं काय? सगळ्यात मोठा पैसा कुठे मिळतो माहिती सर? सगळ्यात मोठा पैसा मिळतो सर इथं. सगळ्यात मोठे पैसे मिळतात सर इथं डिस्ट्रीब्युटर, सब डिस्ट्रीब्युटर. कारण इथं तुम्ही एकटेच काम करणार आहेत, इथं सिस्टम काम करणार आहे, इथं सिस्टम काम करणार आहे. कसे काम करणार आहे, कसा मोठा बेनिफिट मिळणार आहे, याला आपण व्यवस्थित समजून घेऊया. मग सगळ्यात पहिल्यांदा जाऊया आपण, इथे एक 3 कॉमन गोष्टी आहेत. कुठल्या कॉमन गोष्टी याच्यामध्ये? एक म्हणजे ते म्हणजे डिस्ट्रीब्युटर होणं. इथे एक कॉमन गोष्ट आहे डिस्ट्रीब्युटर होणं. तर बघा, कंपनी तुम्हाला काय करते? आता इथं डिस्ट्रीब्युटर होण्यासाठी सर तुम्हाला पहिले डिस्ट्रीब्युटर व्हावं लागेल. इथं डिस्ट्रीब्युटर सर आपल्याकडे फ्री ऑफ कॉस्ट आहे, इथं काय पैसे लागत नाही सर. कंपनी तुम्हाला इथं KYC डॉक्युमेंट मागते, एक तुमचा पॅनचा फोटो आणि एक तुमचा बँकेचा कॅन्सल चेक किंवा पासबुकचा फोटो. हे काय दिलं जातं? KYC डॉक्युमेंट आहे, तुमचं कमिशन वगैरे सगळं तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे, कारण इन्कम येणार आहे. तुम्हाला पैसे ऑनलाईन द्यायचे, तुमच्या कंपनी पण तुम्हाला ऑनलाईन पैसे घेणार आहे. त्यामुळे असा काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला एक नेट बँकिंगसाठी तुम्हाला KYC डॉक्युमेंट तुमचे द्यायचे असतात. तुम्ही दिले, सुरुवात केली. आता बघूया इथे इन्कम कसं मिळतं. आपण पहिला पॉईंट समजून घेऊया, डिस्ट्रीब्युटर टू सब डिस्ट्रीब्युटर. एक शब्द वापरणार आहे मी सर, मी इथं पुन्हा आठवण करून देतो, तो म्हणजे PV नावाचा. PV म्हणजे पॉईंट व्हॅल्यू किंवा परचेस व्हॉल्यूम याला म्हटलं जातं. इथं 1 PV ची खरेदी करायची असेल सर तर 1.5 ते 2 रुपये साधारणतः लागतात. किती लागतात? 1.5 ते 2 रुपये. मग बघा, तुम्ही सनेजमध्ये आलात, तुम्ही आता प्रोडक्ट बघितलेत. तुम्हाला मी असे 5 फायदे आतापर्यंत दाखवले ऑलरेडी. आता 6वा फायदा मी तुम्हाला दाखवतोय. हे सगळं बघितल्याच्या नंतर तुम्हाला आवडलं की तुम्ही म्हटले सर मला ह्यातलं हे प्रोडक्ट द्या, मला हे प्रोडक्ट द्या, मला हे प्रोडक्ट द्या, हे प्रोडक्ट द्या. असं करून सर तुम्ही तुमच्या आवडीचे एक साधारणतः 5000 PV चे काय केले? प्रोडक्ट घेतले. किती PV चे प्रोडक्ट घेतले? 5000 PV चे. 5000 PV चे प्रोडक्ट तुम्ही खरेदी केले, तुम्हाला आवडणार आहे. झालं असं की तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला सगळं मिळालं होतं, पण तुम्हाला कंपनी म्हणते तुम्ही हे दिल्यानंतर तुम्हाला एक मिळतो बेनिफिट. तो कसा मिळतो बघूया. पहिला डिस्ट्रीब्युटर सब डिस्ट्रीब्युटर समजून घ्या सर. तुम्ही स्वतः आहात सर, तुम्ही व्यवसायाला सुरुवात केली. तुम्ही या व्यवसायाला सुरुवात केली, तुम्ही प्रोडक्ट घेतले, प्रोडक्ट आवडले. तुमच्याकडे मोबाईल असेल सर, आहे मोबाईल? मग या मोबाईलमध्ये सर ओळखीचे कॉन्टॅक्ट नंबर असतील का नसतील? असतील का नसतील सर? तर यस. बरं, हे जे ओळखीचे लोक आहेत, आपल्याकडे जे प्रोडक्ट आता आहेत, हे प्रोडक्टची गरज तुम्हाला काय वाटतं? सगळ्याला आहे का नाही? प्रत्येक जण फरशी पुसत असेल, प्रत्येक जण टॉयलेट वापरत असेल, प्रत्येक जण साबण वापरत असेल, प्रत्येक जण दात घासत असेल. प्रत्येक व्यक्ती असा आहे की कुठले ना कुठले प्रोडक्ट वापरतोय. आता त्यांनी ज्या कंपनीकडून जो ब्रँड वापरतो त्या ब्रँड बरोबर का त्यांनी अग्रीमेंट केलं असेल का सर? जिंदगी भर तेरे पास से लूंगा? नाही सर, असं काही नाहीये. त्यांनी काय केलं? तुमच्या बरोबर तो आला, त्यांनी ते प्रोडक्ट घेतलं. प्रोडक्ट घेतल्यामुळं काय झालं? तुम्ही आवडलं, पण तुम्हाला वाटलं की चला मला हा जो बेनिफिट आवडला. आणि मला असं वाटतं सर, आपण तर काय स्वार्थी नाहीये. तुम्ही स्वार्थी नाही, मी स्वार्थी नाही. फायदा झाला तर लोकांना सांगितलं पाहिजे का नाही? आणि तुम्हाला जे 5 फायदे झाले, हे 5 फायदे तुम्हाला काय वाटतं? लोकांना सांगितलं तर सांगायला पाहिजे का नाही? क्वालिटी आवडली, ब्रँड आवडला, ब्रँड शेअर करायचं आपल्याला. करू करतो का नाही? कधी कधी तुम्ही शर्ट घालता, तुम्हाला शर्ट आवडला, तुम्ही लोकांना सांगता का नाही? साडी घेता, साडी आवडली, तुम्ही लोकांना सांगता का नाही? तसं तुम्हाला ब्रँड तुम्ही शेअर केला, आणि हा तुम्ही ब्रँड शेअर केला फक्त एक 6 लोकांबरोबर.
किती लोकांबरोबर 6. आता होऊ शकतं हे 6 लोक, कोणाला याच्यातलं साबण आवडेल, कोणाला पेस्ट आवडेल, कॉस्मेटिक प्रोडक्ट आवडतील, कोणाला हेल्थ प्रोडक्ट आवडतील, कोणाला ऍग्रिकल्चर प्रोडक्ट आवडतील, कोणालाही काही आवडेल. आणि यांनी काय केलं, तुमच्यासारखं जसं तुम्हाला आवडले 5,000 रुपयाचे प्रोडक्ट तुम्ही घेतले, तसं यांनी पण 5,000 रुपयाचे प्रोडक्ट तुमच्या बरोबर परचेस केले. यांना प्रोडक्ट देणार कोण? कंपनी. यांना बिझनेस प्लॅन, यांना हे सगळं समजून सांगणार कोण? आमचे मॅनेजमेंट, आमचं सगळं सिस्टम. त्यांना प्रोडक्ट देणार कोण? कंपनी. त्यांना कमिशन मिळणार कुठून? कंपनीकडनं. त्यांना डिस्काउंट मिळणार कुठून? कंपनी. सगळं कंपनी. फक्त तुम्ही काय केलं होतं? फक्त रेफर केलं होतं म्हणून कंपनी तुम्हाला या रेफरन्सचे सर तुम्हाला कंपनी तर 1,500 रुपये तुमच्या अकाउंटला कमिशन देते. किती 1,500 रुपये सर. 1,500 रुपये तुमच्या अकाउंटला तुम कमिशन मिळणार आहे. 1,500 रुपये कमिशन तुम्हाला मिळणार. तुम्ही म्हणता सर एवढंच? हो एवढंच सर. पण इथून पुढे चला, तुमच्या आता ब्रँचेस क्रिएट व्हायला लागल्या सर. बघा काय होतंय. बघा आता जर बघितलं तुम्ही तर या 6 लोकांनी जर उद्या पुढे चालून नेटवर्कचं डुप्लिकेशन केलं, यांना पण वाटलं आम्ही पुढे गेलो पाहिजे. यांनी पण चालता बोलता कोणाला साबण प्रोडक्ट बद्दल बोलले, कोणाला कशाबद्दल बोलले, बोलता यांनी काय केलं, 36 लोकांना. आज जर बघितलं गेलं हे 36 लोक तुमच्या ओळखीचे असतील किंवा यांच्या ओळखीचे असतील किंवा कोणाच्या ओळखीचे असतील, तुमच्या ओळखीची उद्या किंवा यांच्या ओळखीची उद्या, कोणाच्या ओळखीने जर 36 लोकांचा नेटवर्क तुमचा क्रिएट झाला, 36 लोक जर तुमच्याकडे युजर बनले ना, 36 एवढंच बनायला पाहिजे काय नाही, पण आपण एका फॉर्म्युलेशन मध्ये जाऊया सर. 36 लोक जर बनले ना सर, तर 20,000 रुपये कमिशन सर तुम्हाला मिळणार आहे. किती? 20,000 रुपये. आणि सर इथं थांबत नाहीये. होऊ शकतं 216 लोकांचं नेटवर्क, 216 लोक होऊ शकतं यांच्या ओळखीचे. आता हे 216 तुमच्या ओळखीचे पाहिजे असं नाही केलं सर. यांच्या ओळखीचे असतील, यांच्या ओळखीचे असतील, काही तुमच्या ओळखीचे असतील, असं मिळून 216 लोकांनी जर तुमच्याकडे युजर बनले, प्रोडक्ट यूज करायला लागले, कुठले तरी करण्याऐवजी सनेचे करायला लागले सर, तर 2 लाख रुपये, नॉट अ जोक सर, 2 लाख रुपीज सर तुमच्या अकाउंटला येऊ शकतात. हॅलो बघा सर. आणि याच्याच बरोबर जर तुम्हाला वाटलं माणूस समजदार आहे, पाईपलाईन मोठी आहे, तर पुढे 1296चा आकडा सांगा. नसेल तर पाईपलाईन फाटणारी वाटली तर इथंच काय करायचं, संपून टाकायचं. हॅलो ना. तर तुम्ही बोलू शकता 1296 असं पद्धतीने तुम्ही स्टेप दाखवू शकता. समजलं सगळ्याला? हॅलो. बिझनेस प्लॅन संपला. याच्या पुढे काय प्लॅन आहे आपला? संपला का नाही संपला? आणि हे सगळे मिळतं ना सर. आमच्या कंपनी 9 टाईपचं तुम्हाला इन्कम दिलंय. किती टाईपचं? 9 टाईपचं टेक्निकल इन्कम दिलंय सर. या सगळं इन्कम मिळून तुम्हाला इन्कम मिळतं. कसं मिळतं, काय बोलतात, टेक्निकल सब्जेक्ट आहे सर तो, पण हे मी तुम्हाला ठोक आकडे सांगितले, त्या पद्धतीने तुम्हाला इन्कम मिळणार आहे. येते लक्षात सगळ्याला? मग 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 काय केलं पाहिजे? याच्यासाठी काम एकच केलं पाहिजे की ह्या बिझनेसला तुम्हाला काय करावं लागेल, स्टार्टअप करावं लागेल. मग कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, हा सगळा विषय. पण इथपर्यंत सर सगळा विषय लक्षात आला लक्षात सगळा समजलं सर सगळं? हे झालं. आता एक सांगू का सर, आपला बिझनेस प्लॅन पण इथं संपला सर. आता तुमचा बिझनेस प्लॅन इथं संपलाय का? खरा नाही, तुम्हाला पुढे जायचंय अजून. पण समोरच्या व्यक्तीला तुम्हाला आता स्टॉप करायचं, विचारताची जे होय ते थॉट प्रोसेस स्टॉप करायची. आता बघा पुढचं ओपनिंग मी कसं करतो. आता तुम्हाला 15,000 पेकडे जायचं, फास्ट ट्रॅककडे जायचं ना. आता ओपनिंग मी कसं करतो सर? आतापर्यंत साधारणतः आपण अर्धा तासापासून बोलतोय, अर्धा पाऊण तास झाले, अर्धा तास झाला, 30 मिनिटं झाले असतील. 30 मिनिटापासून आपली चर्चा चालू आहे. यामध्ये मी तुम्हाला 5 फायदे समजून सांगितले. पहिले फ्री प्रोडक्ट्स, डिस्काउंट सगळं सांगितलं. त्यानंतर मी तुम्हाला कॅशबॅक दाखवले आणि त्यानंतर मी तुम्हाला 6वा फायदा दाखवला, इन्कम ऑपॉर्च्युनिटी. तुम्ही पैसे पण मिळतील. हे सगळं बघितल्यानंतर सर आता एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही मला मागच्या 30 मिनिटापासून ऐकल्यानंतर तुम्हाला एकंदरीत हा सगळा प्रोजेक्ट लक्षात आला सर? प्रोजेक्ट कसा वाटला सर? चांगला वाटला, जबरदस्त वाटला? मी ऑप्शन काय दिलंय? चांगला वाटला, जबरदस्त वाटला. मी विचारलं कसं काय वाटला, तर तो कसं काहीच नाही वाटला. उठ इथून आता एकदाच. मी काय विचारलं, बिझनेस कसा वाटला, चांगला वाटला की जबरदस्त वाटला? 2च ऑप्शन दिले, चांगला की जबरदस्त. मी म्हटलं का कसं काय वाटला? असा प्रश्न विचारायचा की त्याचं उत्तर पण आपल्याकडेच पाहिजे. हॅलो, सायकोलॉजिकल इम्पॅक्ट असतो. कसं काय वाटला सर? चांगला वाटला का जबरदस्त वाटला? मग समोरचा व्यक्ती काय म्हणणार? चांगला किंवा जबरदस्त. दुसरं काय त्याच्याकडे बोलायला? तो म्हणून चांगला वाटला म्हणाल, नाही तर मग जबरदस्त वाटला म्हणून. आहे जबरदस्त, आहे का नाही खतरनाक? चांगला जरी म्हणला तर आहे का नाही खतरनाक सर? आहे का नाही? आहे जबरदस्त सर. आता हे सगळं बघितल्याच्या नंतर सर मला तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारायचा. माझा बिझनेस प्लॅन संपला सर. माझा बिझनेस प्लॅन सर संपला. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे सर, की हे 30 मिनिटं तुम्ही ऐकल्याच्या नंतर तुमच्या लाईफमध्ये पण प्रॉब्लेम असतील, तुम्हाला पण काही रिक्वायरमेंट असतील का नाही सर? असतील.
ह्या 30 मिनिटामध्ये तुम्हाला काय विषय लक्षात आला बघा. ह्या 30 मिनिटामध्ये मला तुम्हाला एक छोटासा प्रश्न माझा असा असेल की सर तुम्ही ह्या विषयाला समजल्यानंतर मी तर या 30 मिनिटामध्ये 2 सब्जेक्टवर बोललो सर. एक बोललो प्रोडक्ट आणि दुसरं बोललो सर करिअर, फ्युचर. याला फ्युचर म्हणूया. तुम्हाला सर आत्ता या सगळ्या ह्या ज्या कन्व्हर्सेशनमध्ये 30 मिनिटाच्या कन्व्हर्सेशनमध्ये तुम्हाला कुठला मुद्दा आजच्या स्टेजला सर सगळ्यात इम्पॉर्टंट वाटतो? आपले प्रोडक्ट इम्पॉर्टंट वाटतात का फ्युचर जास्त इम्पॉर्टंट आहे सर? आत्ता काय इम्पॉर्टंट आहे सर? तुम्ही सगळ्यात जास्त महत्त्व आजच्या स्टेजला ह्या आत्ताच्या तारीख, आज तारीख सर ही आहे, आज तारीख आहे 22 तारीख, 22 जून 2016 रोजी, 2021 रोजी बोलतोय सर आपण. ह्या तारखेला तुम्ही मला विचारायचे, जर नाव अजय असेल तर अजय सर, मला असं वाटतं अजय सर आज 22 जून 2021च्या दिवशी अजय सरांकडं महत्त्व कशाला जास्त आहे, याला आहेत की याला आहे? 90% लोक तुम्हाला काय बोलतील? काय बोलतील? काय बोलतील? वाव, ग्रेट सर, जबरदस्त. हेच पाहिजे होतं मला, हेच पाहिजे होतं सर मला. कारण सर मी इथं तुम्हाला प्रोडक्ट्स पण देणार आहे, मी तुम्हाला इथं फ्युचर पण देणार आहे, पण तुमचा इंटरेस्ट जास्त कशात आहे? आणि ज्यावेळेस तुमच्याशी बोलत होतो ना सर सुरुवातीला, ज्यावेळेस तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होतो सर, त्याच वेळेस मला कळालं होतं की तुम्ही फ्युचर ओरिएंटेड व्यक्तिमत्व आहात, तुम्ही करिअर ओरिएंटेड व्यक्तिमत्व. असं मस्त टुकल्या मारत होता तरी तुम्हाला काय म्हणायचं? तुमच्या डोळ्यात डोळे बाकी. मला असं वाटलं की तुम्ही करिअर ओरिएंटेड व्यक्तिमत्व आहात, तुम्हाला करिअर खूप इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून सर मी तुम्हाला पहिला विषय खूप स्पीडमध्ये समजावला, पण आता माझा बिझनेस प्लॅन संपलेला आहे सर. पण जर रिअली तुम्ही तुमच्या फ्युचरला, जर करिअरला महत्त्व द्यायचं असेल ना सर, तर पुढचे अजून 5 मिनिटं मी तुमच्याशी बोलणार आहे. का तयारी सर? फक्त 5 मिनिटं मला अजून लागतील. त्या 5 मिनिटामध्ये मला तुम्हाला बोलायचं. पण जर तुम्ही प्रोडक्टमध्ये इंटरेस्ट असाल ना सर, तर सर माझा बिझनेस प्लॅन संपला. प्रोडक्ट तर आहेच, प्रोडक्ट तर मिळणार सर, आणि मी प्रोडक्ट बद्दल आलेलो नाही. तुम्हाला वाटतं का सर मी प्रोडक्ट म्हणून आलो असेल? अजिबात नाही सर, अजिबात नाही. अरे प्रोडक्ट तर मार्केटला रामदेवा विकतात, हिंदुस्तान लेवर विकते, बैद्यान विकते, डाबर विकते, अरे मिळतात रे. पण इथं मिळणार ना तर सर एक अपॉर्च्युनिटी, आणि ते अपॉर्च्युनिटी मिळणारे जर त्याला जे पाहिजे असेल ना, ते जर मिळणार असं जर व्यक्तिमत्व मला मिळतंय ना सर, तर डेफिनेटली मला असं वाटतं पुढचे 5-7 मिनिटं मी अजून एक्स्ट्रा घ्यावे तुमचे, आणि तुमच्याशी पुढचा विषय सब्जेक्ट शेअर करावा. समजून घ्यायचे सर. काय म्हणतो समोरचा व्यक्ती? काय म्हणत? मोठेपणा पहिला दिला, झोपला होता, खडखडला, माझ्यात काहीतरी आहे, त्याच्यातला हनुमान जागा झाला, तोडेंगे पोडेंगे मारेंगे वंडे मात्र कोणतरी भेटलं त्याला. आता तो म्हटला बोला, हॅलो. आता तुम्हाला काय करायचंय? आपला मेन मुद्द्यावर जायचंय, कारण आपल्याला शेवटी कार्यक्रम काय करायचा आहे सर. आता मी इथं आलो, आता मला विचारायचं त्यांना, आता मला फास्ट ट्रॅकला शिफ्ट करायचंय ना. फास्ट ट्रॅक प्लॅन तुम्ही विचारता ना, फास्ट ट्रॅक प्लॅन कसं जायचं? किती लोकांना कन्फ्युजन होतं फास्ट ट्रॅक प्लॅनचं. आता बघा तुला फास्ट ट्रॅक प्लॅनचं कन्फ्युजन कसा क्लिअर करतो. किती सिंपल पद्धतीने फास्ट ट्रॅकला व्यक्तीला शिफ्ट करू शकता, एकदम सिंपल लेवलला. चला, तर सिंपल गोष्ट आहे, 5,000 रुपयाचा बिझनेस प्लॅन शिफ्ट करायचा आपल्याला. आपण 5,000 रुपयाचा बिझनेस प्लॅन दिला, पण आपल्याला 1 बाय 1 शिफ्ट करायचं. बघा सर, बिझनेस प्लॅन जर संपला, तुम्ही तर मला सांगितलं तुम्ही करिअर ओरिएंटेड व्यक्तिमत्व आहात, तुम्हाला फ्युचर खूप महत्वाचं आहे. आपण फ्युचर ओरिएंटेड होऊ. बघा सर, ज्यावेळेस आम्ही बिझनेस तिथं आता विषय काय राहिला, फक्त स्टार्टअपचा राहिला. बघा, लोक इथे बिझनेसला सुरुवात करतात ना सर आमच्याकडे, ज्यावेळेस आम्ही या बिझनेसला देतो, आणि काही प्रोडक्ट ओरिएंटेड लोक असतात, ते प्रोडक्टने सुरुवात करून बिझनेस स्टार्ट पण करून टाकतात. पण जे करिअर ओरिएंटेड व्यक्ती असतात ना, हे कसं बिझनेस स्टार्टअप करायला बघूया. बघा सर, स्लॅब आहे सर. पहिला स्लॅब आहे स्टार्टअपसाठी 0%चा, दुसरा आहे सर 6%चा, तिसरा आहे 9%चा, चौथा आहे 12%चा, आणि पाचवा आहे 14%चा. या 4 स्लॅब मध्ये लोक आमच्यावर नॉर्मली बिझनेस स्टार्ट करतात. मी यामध्ये जर बघितलं गेलं, हे जे 2 स्लॅब आहेत ते कस्टमर टाईपचे स्लॅब असतात. याच्यामध्ये सर असं काही मोठं काही मिळत नाही. याच्यामध्ये एक कस्टमर ज्याला प्रोडक्ट मिळत पाहिजे असतात ना, फक्त ते या स्लॅब मध्ये बिझनेसला सुरुवात करतात. काही लोक आहेत सर, काही लोक असे आहेत की ते या स्लॅब मध्ये बिझनेसला सुरुवात करतात 9%च्या स्लॅब मध्ये. या स्लॅब मध्ये सुरुवात करत असताना करायचं असेल तर त्या व्यक्तीला साधारणतः 5,000 PV चे प्रोडक्ट खरेदी करावे लागतात. 5,000 PV चे प्रोडक्ट जे येतात सर, येतात 7,500 ते 8-9,000 मध्ये येतात. पण ऍव्हरेज सेंटर पकडे आपण 7,500 मध्ये प्लस मायनस तुम्हाला प्रोडक्ट मिळतात. तुम्ही इथून बिझनेस प्रोडक्ट घेता, तुम्हाला प्रोडक्ट मिळतात, तुमचा बिझनेस स्टार्टअप सुरू होतो. त्यानंतर सर एक स्लॅब आहे 12%चा. या स्लॅब मध्ये जायचं असेल तुम्हाला तर सर, तर तुम्हाला
35,000 PV चे प्रोडक्ट खरेदी करावे लागतात. हे प्रोडक्ट खरेदी केल्यानंतर तुम्हाला साधारणतः 50,000 रुपयाचे सर प्रोडक्ट लागतात. रुपयामध्ये जर म्हटलं तर 50,000चे प्रोडक्ट झाले, हे रुपयामध्ये 7,500 प्रोडक्ट झाले. त्यानंतर तुम्हाला हे 40% स्लॅबमध्ये धरायचं असेल तर तुम्हाला 80,000 PV चे प्रोडक्ट खरेदी करावे लागतात. 80,000 PV चे प्रोडक्ट मीन्स जवळजवळ 1.25 लाख रुपयाचे प्रोडक्ट. तुम्ही याने बिझनेस स्टार्ट करू शकता. तुम्हाला या 3 स्टेप मिळाले. हा बघा, ह्या आमच्या बिझनेस मध्ये जर बघितलं गेलं तर 14% ही आमची लक्ष्मण रेषा आहे. जरी काय आमची लक्ष्मण रेषा आहे. याच्यामध्ये जर तुम्ही जाताल तर इथं एक तुम्हाला रँक मिळते, एक लेवल मिळते सर, एक पिन मिळते सिल्वर डायरेक्टर नावाची. ही सिल्वर डायरेक्टरची लेवल ही तुमच्यासाठी एक लक्ष्मण रेषा असते आणि इथून पुढे सर खरा बिझनेसचा इन्कम सुरू होतो, स्टार्ट होतो सर. आता हे इन्कम तुम्हाला मिळवायचं. हे इन्कम मिळवण्यासाठी तुम्हाला करावं काय लागेल सर, इथं जावं लागेल. पण नॉर्मली आमच्याकडे जर बघितलं गेलं, जे लोक करिअर ओरिएंटेड असतात, फ्युचर ओरिएंटेड असतात, त्यांना आपलं करिअर बनवायचंय, ते व्यक्ती बिझनेसला स्टार्ट करतात सर. मॅक्सिमम लोक स्टार्ट करतात याने किंवा याने आणि आपलं करिअर बनवतात. पण झालं असं सर, मधल्या काळामध्ये आम्ही बघितलं की काही लोक खूप गरजूवंत आहेत. त्यांना खूप वाटतंय की मला करिअर करायचंय, त्यांच्या डोळ्यामध्ये आग आहे, त्यांना पण वाटतं माझं फ्युचर बनलं पाहिजे, करिअर बनलं पाहिजे, मला पण यशस्वी व्हायचंय. पण प्रॉब्लेम असा येतोय की त्यांना हे 50,000 रुपये किंवा 1 लाख रुपये मॅनेज होणं जरा मुश्किल जातं. पण करायचंय, आग लागली. आणि अशा सिच्युएशन मध्ये यांना जाणीवपूर्वक होतं असं की यांना इकडं किंवा इकडे बिझनेस स्टार्ट करावा लागतो, इथं बिझनेस स्टार्ट करावा लागतो. इथं का तर फक्त थोडं पैशाची मॅनेजमेंट होत नाही. मग ह्या विषयाला लक्षात आल्यानंतर आम्ही ज्या वेळेला आमच्या डोक्यात घुसलं की यस डेफिनेटली काही लोकांना मोठ्या लेवलची ग्रोथ करायची, पण कुठंतरी त्यांना पैसे नसल्यामुळे इथं निर्णय घ्यावा लागतो. तर त्यावेळेला आमच्या डोक्यात एक क्लिक झालं आणि मधल्या काळात कोविडच्या काळामध्ये आम्ही एक नवीन ऑप्शन क्रिएट केलं सर बिझनेस स्टार्ट करण्यासाठी. आणि त्या ऑप्शनला आम्ही नाव दिलं सर FTS फास्ट ट्रॅक स्टार्ट. आणि तो सर आम्ही बसवलाय, कंपनीने बसवला सर फक्त 15,000 PV वरती. आणि 15,000 PV जर म्हटलं तर तब्बल 20 ते 25,000 मध्ये सरीची खरेदी होती. मग बघा, जी इथून डायरेक्ट 7.5 वरून डायरेक्ट 50 वर जायची, एक मध्ये एक स्लॅब आला सर, तो आला 25,000चा. आणि ह्या स्लॅब मध्ये जो व्यक्ती आता बिझनेसला येतो ना, तो याच टाईपचे बेनिफिट सुद्धा घेऊ शकतो सर. याच टाईपचे बेनिफिट घेऊ शकतो, पण त्याच्यासाठी त्याला हा स्टार्टअप करणं गरजेचं असतं. बरोबर ना. तुम्हाला एक बघितल्याच्या नंतर सर बघा, मला असं वाटतं तुम्ही फ्युचर ओरिएंटेड असाल, जर तुम्ही फक्त प्रोडक्ट नाही तर तुम्ही करिअरवर घेऊन येणार असाल, फ्युचर बनवायचं असेल, तर मला असं वाटतं सर तुमच्यासाठी हे ऑप्शन बेस्ट राहील सर, बेस्ट राहील. एक छोटंसं उदाहरण देतो सर तुम्हाला. दिल्ली सर, दिल्ली काय आहे, दिल्ली. तुम्हाला दिल्लीला जायचं सर, बरोबर ना. आणि इथं आहे मुंबई. इथं काय आहे, मुंबई. तुम्हाला मुंबईवरून जायचं सर दिल्लीला. मुंबईवरनं कुठं जायचं, दिल्लीला जायचं. आता जाण्यासाठी सर तुम्हाला पहिली एक ट्रेन आहे, त्या ट्रेनचं नाव आहे सर पॅसेंजर ट्रेन. ती ट्रेन आहे पॅसेंजर सारखी सर, पॅसेंजर ट्रेन आहे. या ट्रेनने जर मुंबईवरून दिल्लीला जायचं असेल ना सर, तर साधारणतः असं म्हणतात 22 तास लागतात. 22 तास लागतात. जाता येतं, जाऊ शकतो तुम्ही 22 तासामध्ये. पण मुंबईवरून दिल्लीला जाण्यासाठी अजून एक ट्रेन आहे सर, त्या ट्रेनचं नाव आहे राजधानी एक्सप्रेस. काय नाव आहे सर, राजधानी एक्सप्रेस. ही ट्रेन अशी सर एकदम मुंबईवरून निघाली की डायरेक्ट दिल्लीलाच थांबती. मध्ये एक शिला छोटासा ब्रेक आहे आग्रामध्ये, 25-30 मिनिटांची आग्राला ब्रेक घेते, नाही ते कुठंच थांबत नाही. आणि ती गाडी जर एकदा निघाली तर निघाली की सगळ्या गाड्याला त्याला काय द्यावा लागतो, ट्रॅक द्यावा लागतो. ती थांबतच नाही सर, निघाली की निघाली बुंग निघते की पोहोचती. त्यामुळे होतं असं की इथं जे 22 तास लागायचे होते ना, इथं लोक 8 ते 10 तासामध्ये पोहोचतात. बघा, शेवटी दोघांचं टार्गेट काय आहे, दोन्ही गाड्यांचं. एक आहे पॅसेंजर पद्धती, हे पण दिल्लीला चालली, ही पण कोणा चालली, दिल्लीला चालली. पण हे चालली डुगू 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 चालली. काही मध्ये आलं का हे लगेच साईडला सरकती, कुणी आलं का साईडला सरकती. आणि ही ट्रेन अशी आहे की हिला सगळं साईड देतात. चल 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 चल, गाडी आली, राजधानी आली. सगळं वादळ होतं, राजधानी आली निघून जाते ना सर, तर सगळा कचरा घेऊन जाते ओढून. अशी गाडी सर त्या एक्सप्रेसने चालली. मग मला एक सांगा सर, तुम्हाला सनेजमध्ये सक्सेसफुल व्हायचंय, पैसे कमवायचे, सनेज करिअर करणारी कंपनी सर करिअर मिळू शकतं. आपल्याला दोघाला आपण सर इथंच जायचं सर, तुम्हाला इथंच जायचं, इथे पोहोचायचंय. पण पर्याय की सर, हे 5,000 PV चिल्लर चाललर करतात ना सर, तर हे झाले सर पॅसेंजर डुगू 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 डुगू. आणि इथं जाताना सर येणे 15,000 PV म्हणजे सर एक्सप्रेस हायवे, राजधानी एक्सप्रेस. काय करायचं सर, बघा इथं पण यश मिळणार का, मिळणार, इथं पण मिळणार. पण वेळ किती सर आपल्याकडं. तुम्हाला असं वाटत नाही का सर, तुमच्या लाईफचं ऑलरेडी खूप वेळ गेलाय, वाटतं का नाही. मग याच्यात करायचं काय माहितीये का, आपल्याला राजधानी एक्सप्रेसचा निर्णय घ्यायचा आहे. येतंय तुम्हाला लक्षात. हॅलो
बघा सर, हा एक निर्णय आपण घेऊ शकतो. आता हा निर्णय घ्यायचा का, या निर्णयाच्या पाठीमागे ना सर मी तुम्हाला आता शेवटच्या 2 मिनिटांमध्ये असा काही एक पॉईंट सांगणार आहे ना सर, की तुम्हाला आहे ना या राजधानी एक्सप्रेसची मजा कळलं काय, रिअलिटी ऐकायची सर. 2 ते 3 मिनिटाचा विषय राहिला सर. तर विषय समजून घेऊया सर. बघा फास्ट ट्रॅक याचा फायदा काय होतो बघा सर, सिंपल गोष्ट आहे. तुम्ही स्वतः आता सनेजमध्ये आले आणि तुम्ही स्वतः काय केलं, 15,000 PVचं फास्ट ट्रॅकने बिझनेसला स्टार्टअप केला. आता स्टार्टअप केल्याच्या नंतर झालं असं की तुम्हाला 20 ते 25,000 रुपयाच्यासाठी लागले. किती लागले? 20 ते 25,000 रुपये तुम्हाला यासाठी लागले. आता कंपनी काय करते, जर तुम्ही पहिल्यांदा डायरेक्टली तुम्ही प्रोडक्ट खरेदी करताय फास्ट ट्रॅकचे, तर कंपनी तुम्हाला 25,000 मध्ये बेनिफिट काय देणार आहे बघा सर. सगळ्यात पहिला तुम्हाला इथं बेनिफिट मिळणार आहे तो म्हणजे तुम्हाला कंपनी देणार आहे साधारणतः 7,500 रुपयाचं रिटेल प्रॉफिट देणार. त्यानंतर 4,500ची कंपनी तुम्हाला देणार आहे तर काय, फ्री प्रोडक्ट्स. त्याचबरोबर 1,500 रुपयाची सर कंपनी तुम्हाला इथं कॅशबॅक पण देणार. मग टोटल जर बेरीज केली त्याची बेरीज होती सर 13,500 रुपये. हॅलो, हे पाठ झाला पाहिजे, असं होईल का? नाही तर आकडे B1 B2 B2 4 B3 6 B4 8 नाही B5 10 का, हा असं नाही करत बसायचं. पट 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 काय करायचे तुम्हाला, आकडे तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोअर झाले पाहिजे. 7,500 4,500 12,500 किती झाले, 13,500. 13,500 बघा सर, तुम्ही 25,000चं माल मटेरियल खरेदी केलं आणि हे जर मार्केटला विकलं तर 13,500 सोडून द्या थोड्या वेळ, आपण 12,500च पकडा सर. 12,500 25 मधनं 12,500चं बेनिफिट सर किती टक्के मार्जिन झालं, 50% सर. म्हणजे तुम्ही सनेज बरोबर आले, 25,000 रुपयाचे प्रोडक्ट खरेदी केले, मार्केटला विकले, विकले तर 12,500 रुपयाचा तुम्ही रिटेल मार्केट प्रॉफिट कमवत आहे. अजून तर तुम्ही एकाला पण बिझनेस सांगितला नाही, तरी तुमच्या घरात किती आले, 12,500 रुपये सर. आज सर 12,500 रुपये छोटी गोष्ट नाहीये. जा MIDC मध्ये बघा सर, MIDC वाले लोकांना 12,500 रुपये कमवण्यासाठी किती पापड बेलावे लागतात सर. इथं सिंपल गोष्ट आहे, 25,000च्या मटेरियल वरती आज किराणा दुकानदाराला लाखो रुपयाचं दुकान सामान घ्यावं लागतं, तेव्हा कुठेतरी बेनिफिट मिळतं. आज मेडिकल शॉपला एवढं मोठं काम करावं, एकदम मोठा पैसा गुंतवावा लागतो, तेव्हा कुठे 2%, 5%, 7% मार्जिन मिळतं. इथं 50% मार्जिन सर. आणि त्याच्यासाठी तुम्हाला कुठलं दुकान घ्यायचं नाही, कुठला गाळा घ्यायचा नाही, तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रोडक्ट ठेवून पण रिटेल करू शकता. आता हे झालं याच्यामध्ये. पण सर मला तुम्हाला फक्त बिझनेसमॅन सेल्समॅन करायचं नाही, मला तुम्हाला याच्या पुढची एक मजा समजून सांगायची. ती काय बघा, तुम्ही आले, तुम्ही फास्ट ट्रॅकने सुरुवात केली सर. झालं असं की तुम्ही तुमच्या अंडर 6 अशाच फ्रँचायसी ओपन केल्या. असं समजा तुम्ही एक फास्ट ट्रॅकची फ्रँचायसी घेतली, तुम्ही आमच्या सनेची एक फ्रँचायसी घेतली 25,000 रुपयाची आणि तुम्ही तुमच्या अंडर 6 फ्रँचायसी दिल्या. 6 फ्रँचायसी. आता तुम्ही जसं 25,000 प्रोडक्ट घेतलेत, विकलेत, कुठले असू द्या 15,000 PV इम्पॉर्टंट आहे सर आपल्याला. मग कोणाला खतामध्ये इंटरेस्ट आहे, कोणाला कॉस्मेटिक मध्ये इंटरेस्ट आहे, कोणाला ॲग्रीमध्ये कोणाला हेल्थ मध्ये इंटरेस्ट आहे, कोणाला व्हेटरनरी इंटरेस्ट आहे, असे कोणी असेल सर, तुमच्या अंडर जेव्हा 6 फ्रँचायसी बनतील ना, जसं तुम्ही येवले अमृतुल्य चहा तुम्ही एक शाखा केली नगरला, एक केली पुण्याला, एक केली औरंगाबादला, एक केली मुंबईला, एक केली नाशिकला, अशा तुमच्या शाखा झाल्या. कोणी कॉस्मेटिक विकते, कोणी काय विकते, कोणी काय विकतंय, अशा तुमच्या अंडर सर 6 शाखा झाल्या ना सर, 6 शाखा. तर कंपनी तुम्हाला 15,000 रुपये कमिशन देते आणि हे इन्कम सर फिक्स लेवलला सुद्धा येऊ शकतं. याच्यासाठी काय करावं लागेल की या 6 लोकांना तुम्हाला काय करावं लागेल, रिटेलिंग शिकवावं लागेल, यांना मदत करावी लागेल. हे जर तुम्ही करू शकला तर सर 15,000 रुपये तुमच्या घरात इन्कम येणार. आणि हेच नाही, उद्या चालून जर सर उद्या चालून आहे ना सर, जर तुमच्याकडे 20 लोक तुमच्याकडे फास्ट ट्रॅक बनले गेले, 20 लोक तुमच्या टीम मध्ये आले, त्यांनी पण असंच केलं, प्रोडक्ट घेतले विकले, सेल केले, घेतले विकले, तर सर तुमचं इन्कम जाणार आहे तब्बल 50,000 रुपये महिना. आता सर तुम्ही प्रोडक्ट सेल आउट करत नाहीयेत, तुम्ही घेताय विकत नाहीयेत, पण तरी तुमच्या अंडर 20 फ्रँचायसी बनल्या गेल्या, ते घेतात विकतात सर. याला म्हणतात पॅसिव्ह इन्कम. 50,000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार सर येणार महिन्याला. आणि हे जर सर 40 झाले ना, 40 तर सर 1,00,000 रुपये. आणि हे जर सर 80 झाले ना सर 80, तर 2,00,000 रुपये घरी येऊ शकतात. लांबचं जाऊ द्या सर, डोक्यावरून पाणी. इथंच विचार करा, इथंच ब्रेक लावून घ्या.
इथेच ब्रेक लावा. विचार करा, तुम्ही सनेजमध्ये आलात, तुम्ही 25,000चे प्रोडक्ट घेतले, मार्केटला सेल आउट केले, सुरुवात केली, पण तुमच्या अंडर तुम्ही हा व्यक्ती 25, याला 25, असे तुम्ही 40 ब्रँचेस बनवल्या. तुमच्या ओळखीच्या नाहीये त्या, तुमच्या काही ओळखीच्या आहेत, काही लोकांच्या ओळखीच्या, काही त्याच्या ओळखीच्या, काही त्याच्या ओळखीच्या, काही त्याच्या ओळखीच्या, अशा 40 ब्रँचेस जर तुमच्या बनल्यात ना सर, 40 ब्रँचेस, तर महिना 1 लाख रुपये सर. 1 लाख रुपये. केलंय काय सर तुम्ही याच्यासाठी? केलंय काय? केलंय काय? अरे काही नाही, याच्यासाठी करायचं एकच की आज आपल्याला 25,000 रुपयाने सुरुवात करायची. करू शकता का सर? बघा सर, एका तराजूमध्ये 1 लाख रुपये महिना सेट होणार. किती दिवस लागतील सर याला? एक निगेटिव्ह माइंडसेट सांगू, निगेटिव्ह माइंडसेट, पॉझिटिव्ह माइंडसेट सांगतो सर. हे ना सर, आमच्याकडे असे काही रथी मार, ते खुकार आतंकवादी ना सर, 3-3 महिन्यात ते करून टाकतात. काही लोक असे 6 महिने लागतील. एक निगेटिव्ह माइंडसेट सांगतो सर, निगेटिव्ह 1 वर्ष. किती सर? 1 इयर. मला एक सांगा सर, खरंच छातीवरती हात ठेव, अशी कुठली अपॉर्च्युनिटी सर की जी आज तुम्ही केल्यानंतर 1 वर्षामध्ये तुम्हाला महिना 1 लाख रुपये मिळणार आहे का सर? मग सर, एका तराजूत 25,000 रुपये आणि एका तराजूत 1 लाख रुपये प्रॉफिट, महिना 1 लाख रुपये. कुठलं पारडं जड होणार आहे सर तुमचं? 1 लाखाचं मोठं होतं का 25चं? 1 लाखाचं मोठं का 25चं सर? 1 लाखाचं मोठं का 25चं? मग करायचं आहे का त्यासाठी सर? फक्त आज 25,000ची सुरुवात होऊ शकतं. 25,000 तुम्हाला आज खूप पण वाटतील, पण सर मला एक सांगा ना, एखादा व्यक्ती DED करतो, हां, जॉबला जातो, जॉबला जाण्यासाठी गावाकडची एखादी एकरी विकतो 10-15 लाखाला आणि पगार मिळतो सर 3,000 रुपये. आणि इथं सर 25,000च्या सुरुवातनी जर लाख रुपये महिन्यात असेल सर, तर सर आज 25,000ने सुरुवात करणं योग्य आहे का नाही सर? काय वाटतं तुम्हाला? क्लोजिंग होईल असं 25,000 PVचं? अवघड आहे खूप मोठं क्लोजिंग करणं? अवघड आहे का खूप? इझिली समोरचा व्यक्ती 25,000ने फास्ट ट्रॅकने स्टार्ट करेल का नाही करेल? आणि तुम्हाला एक मॅजिक सांगतो मी सगळ्यांना, लोक काय करतील सोडून द्या, मरू द्या. सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला एक मुद्दा सांगतो. सनेचा जनरेशन प्लॅन जो बनला आहे ना, हा रिपर्चेस प्लॅन आहे. माहिती आहे तुम्हाला? रिपर्चेस प्लॅन. तुम्ही लोक काय करतील माहीत नाही, पण तुम्ही थोडा व्ह्यू बघा. सगळे बिझनेसमॅन ॲटिट्यूडचे लोक तिथं आहेत, बरोबर ना? सगळ्यात मोठा पैसा कमवायचा आहे. आपल्या प्लॅनमध्ये खास आहे ते रिपर्चेसिंग. तुम्ही जर तुमच्या अंडर हे जर नेटवर्क क्रिएट केलं, 50, 100, 200, 500, तुमच्या टीममध्ये एक विचार करा, तुम्ही सुद्धा 80 तुमच्या टीममध्ये जर फास्ट ट्रॅक बनले गेलेत, किती? 80 फास्ट ट्रॅक. आणि तुम्ही काय करायचे तुम्हाला आता? फक्त त्या 80 फास्ट ट्रॅकला सर्व्हिस पुरवायची. होऊ शकतं काही लोकांना प्रोडक्ट कळणार नाही, काही लोकांना प्रोडक्टचा रेट कळणार नाही, काही लोकांना प्रोडक्टची क्वालिटी कळणार नाही. त्यात लोकांना तुम्हाला सपोर्ट करायचा आहे. बघा, येवलीने काय केलं, नुसतं शाखा नाही दिल्या, येवलीने काय केलं, शाखा दिल्या, त्याच्याबरोबर साखर कशी टाकायची, पत्ती किती टाकायची, मसाला किती टाकायचा, दूध कुठलं पाहिजे, दूध किती उकळायचं, गॅस किती तापलेला पाहिजे, गरम पाहिजे, सगळं शिकवलं का नाही शिकवलं? ड्रेस कुठला पाहिजे, ते सगळं पितळाचं पाहिजे का तांब्याचं पाहिजे, त्यानंतर त्या कपावरती नाव कसं पाहिजे, त्याचा एसएसचा सगळा सेटअप कसा पाहिजे, शिकवलं का नाही शिकवला? शिकवला का नाही शिकवला? मग तुमच्या अंडर तुम्ही जर अशा ब्रँचेस क्रिएट केला, आपल्याकडे असंख्य प्रोडक्ट येणार आहेत सर, असंख्य असंख्य असंख्य. एका वर्षामध्ये आपण अनबिलिव्हेबल प्रोडक्ट देऊ. सगळे प्रोडक्ट लोकांना लागणार का नाही लागणार? लागणार का नाही लागणार? आणि असे लोक तुमच्या अंडर जर बनले, काही लोक 25,000चा प्रोडक्ट मालिक घेतील, विकतील, कोणी 50चा घेईल, कोणी 1 लाखाचा, कोणी 2 लाखाचा. बघा, आपल्याला सेल्स मग क्रिएट करायचे नाहीत. मी याच्या विरोधात आहे, मी बिझनेसमॅनच्या विरोधात आहे, पण तुम्ही इथे एक छोटासा रिपर्चेसचा इन्कम सेट करू शकता. आणि मागच्या महिन्यामध्ये आम्ही ज्यावेळेस आयडिया ओपन करून बघितलं ना प्रत्येक लीडरने, तुम्हाला एक शॉकिंग गोष्ट सांगतो मी. मागच्या महिन्यात जेवढे चेक निघाले ना, तेवढे चेक, यातले 75% चेक हे रिपर्चेसमुळे निघाले. फक्त रिपर्चेसमुळं. लोकांनी कोविडमध्ये प्रोडक्ट खूप घेतले, विकले का नाही विकले? घेतले. रिपिटेशन तुम्ही ग्रुपला बघताय, किया 6 बार रिपिटेशन, किया 5 बार रिपिटेशन, किया 3 बार रिपिटेशन. बघितलं का नाही बघितलं? काही लोक असे भेटतील तुम्हाला की एकाच महिन्यामध्ये 3-3, 4-4 वेळेला पण ऑर्डर रिपीट करतील. करू शकतात का नाही करू शकत? करू शकत. कालच मी रात्री गणेश सराला एक व्यक्ती दाखवला, एक फोटो दाखवला. काल एका मॅडमनी 20 आकाश सोन्याच्या बॉटल सकाळी गेल्या आणि दुपार 4 वाजेपर्यंत 20 आकाश सोन्याच्या बॉटल आणि 10 पेन रिलीफ ऑइल सेल करून आल्या.
20 आकाश सोनाच्या बॉटल आणि 10 पेन रिलीफ ऑइल. विचार करा, असे तुम्हाला जर असे काही लोक मिळाले तर तुमचं नेटवर्क कुठं जाईल? हॅलो, समजते का तुम्हाला? सनेज फक्त चेन मार्केटिंग, लोक जोडायचं, जनरेशन प्लॅन, प्रोडक्ट, साबण तेल, पेस्ट नाही आहे राजा हो. याला जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं ना, हे ना तुम्हाला पैसे, मी म्हटलं ना खोऱ्या निवडण्याची फॅक्टरी. बाबा लक्ष दे, कुठं चाललाय तू, कुठं गुंतून बसलाय? त्या चक्रव्यामध्ये अडकू नको. सने जे आलंय ना, हे ट्रीटमेंट असलेले आहे. तुम्ही आणि मी आहे ना सगळ्यात भाग्यशाली आहोत, भाग्यशाली की साला आपल्याला राईट टाईमला सनेजने प्लॅटफॉर्म आपल्यासमोर आणला, राईट टाईम. करू शकतो का नाही करू शकत? करू शकतो का नाही करू शकत? अरे किती ऑप्शन आहेत, किती ऑप्शन आहेत. फास्ट ट्रॅक काय फॉर्म्युला आहे का नाही? आपल्या टीममध्ये 40 आपण असे शॉप करू शकतो, 40 असे लोक क्रिएट करू शकतो. कोणी मेदूलाईट विकल, कोणी काय विकल, कोणी काय विकल, कोणाला काय असेल. आणि याच्यात थांबणार का हो? हे परत नेटवर्क डुप्लिकेशन चाललं का नाही चालत? चाललं का नाही चालत? चला तुम्ही म्हणता सर 100% लोक रिपीट ऑर्डर देणार नाही. नका देऊ देत ना यार, नका देऊ देत. 50% लोकांनी जर रिपीट ऑर्डर दिल्या तर बेनिफिट मिळेल का नाही मिळेल? मिळेल का नाही मिळेल? मी बघितलं शेवटी ना, शेवटी काही लोकांनी रिपिटेशनमध्ये खूप मोठी ताकद आहे, खूप मोठी ताकद आहे. मी तुम्हाला काही स्लाईड दाखवलं थोड्या वेळाने एंडिंगच्या वेळेला. रिपिटेशनचं ताकद काय असेल, रिपिटेशन फॉर्म्युला काय सांगतो, खूप मोठा फॉर्म्युला आहे. आणि म्हणून आहे ना 11 महिन्यापासून झोपा उडाल्या सर, झोपा. रात्री झोपलेत नाही तिथं लीडर लोक, झोपत नाहीत रात्री. झोप उडाली, त्यांना एकच कळालं, अभी नाही तो कभी नाही, और ह्या नाही तो कहा नाही. येते का लक्ष सगळ्याला? काय डोक्याच्या वरून गेला माझा विषय? खूप सिरियस विषय आहे सर, खूप महत्त्वाचा विषय. सनेजचा जनरेशन प्लॅन जे बोलतोय ना, इथं छाती टोकून आम्ही की असा प्लॅन नाही ना, तर हे सगळं इथं आणलं गेलं आपण. आणि सगळा मसाला जर इथं मिळतोय तर कशाला क्यों पडे वो चक्कर में भाई, कोई नाही आहे टक्कर में, कोण नाही टक्करमध्ये. येते का लक्ष सगळ्याला? इथंच आज आपण आहोत, 1 नंबर प्लॅटफॉर्म आहे. इकडं तिकडं तोंड मारणं सोडून द्या, फोकस करा. सनेज एक सनेज, सनेज एक सनेज. आणि जा दाखवा लोकांना रोज, शोध प्लॅन, शोध प्लॅन, शोध प्लॅन. अरे जा जा, दाखवत राहा, दाखवत राहा, दाखवत राहा. 1 व्यक्ती, 2 व्यक्ती, 3 व्यक्ती, 4 व्यक्ती, 5 व्यक्ती, 10 व्यक्ती, भेटा लोकांना, भेटा. बघा लोक तुमच्यावर येतील का नाही येतील. अरे लोकांना पाहिजे अपॉर्च्युनिटी, पाहिजे, फक्त घेऊन जाणारा पाहिजे. आणि त्याच्यामध्ये तो दम पाहिजे, तो कॉन्फिडन्स पाहिजे. आहे का तयारी तुमची? आहे तयारी तुमची?